5वा अध्याय. काल 135वी ओवी सुरू झालेली होती. ती ओवी अशी: ऐसी द्वैताची भाषा जाये, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. अशी द्वैताची भाषा गेली म्हणजे मग ऐक्य होते. असे जर म्हणावे तर तशा ऐक्याचा अनुभव घेऊन हे पहा, ऐक्य आहे असे सांगणारा साक्षी तरी तेथे कोणी उरला आहे काय? नाही. रूपरंगनादाती सर्वातीत स्थिती आहे. 7 तास आपण साक्षीभाव हा विषय ऐकला. साक्षीभावाच्या जवळपास 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज अशी, व्यवहारात वागत असताना संकट येतील, कर्म करावं लागेल, प्रॉब्लेम्स उभे राहतील. त्या संबंधात आणि त्याचं फळ, त्या कर्माचं फळ सुख किंवा दुःख हे निर्माण होईल. सुख जर झालं तर आनंद निर्माण होईल, दुःख झालं तर दुःख प्रगट होईल. आणि दुःख प्रगट झालं की मग परमात्मा गेला. परमात्मा शक्ती अंगात जरी प्रगटली तरी दुःख प्रगट झालं की ती शक्ती निघून जाते. आणि जनरली आपण पाहिलं कालच्या प्रवचनात, कालचं प्रवचन एक अप्रतिम होतं की ज्या याच्यामध्ये आपण पाहिलं की सुख किती निर्माण होतं. उलट ते टेम्पररी असतं, अस्थायी असतं, क्षणभंगूर आहे, केव्हाही नष्ट होणार आहे. आणि शेवटी बाकीचं जे कर्म आहे त्याच्यातनं दुःखच निर्माण होणार आहे. आणि त्या दुःखाचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे की ज्याच्यामध्ये इंद्रियांची शक्ती गलित गात्र होईल. मग सुख असो की दुःख असो, इंद्रियांमधून जर विषय भोग घेतला अमर्याद स्वरूपामध्ये तर आपण काल पाहिलं काय निर्माण होईल. त्याची इंद्रियाची शक्ती क्षीण होईल. आणि एकदा इंद्रियाची शक्ती क्षीण झाली आपण संपलो. हा काल विषय विस्ताराने झाला. आणि म्हणून म्हटलं गेलं की साक्षीत्वाने अर्जुना रहा. म्हणजे आपल्यालाही भगवान ज्ञानेश्वर सांगतात आणि भगवान गोपालकृष्ण विश्वाला सांगतात की म्हणून साक्षीत्वाने रहा. सुखही निर्माण होणार, दुःखही निर्माण होणार. सुख जवा इतकं निर्माण होणार, दुःख पर्वता इतकं निर्माण होणार. हे कोणी टाळू शकणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे सुख आणि दुःखांचे पडसाद जर निर्माण झाले तर माणसाला इंद्रियांची शक्ती क्षीण होईल, अध्यात्मशक्ती जागी झाली तर ती निघून जाईल. आणि पुन्हा हा देह दुसऱ्या जन्माकरता तयार होईल. भले स्वर्ग असो की नरक असो. आणि करोडो वर्ष कदाचित आपल्याला जन्म पुन्हा मानवांचा मिळणार नाही. म्हणून अर्जुनाला भगवान सांगतात साक्षीत्वाने रहा. ॲज ए विटनेस म्हणून राहा. प्रत्येक घटनेकडे एक साक्षीदार म्हणून पहा. स्वतः इन्व्हॉल्व होऊ नको, स्वतः करतोय असं म्हणू नको. स्वतःच्या जीवनात जरी घटना झाला, बायकोविषयी झाली, पोराविषयी झाली, स्वतःविषयी झाली, प्रपंचाविषयी झाली, नातेवाईकांविषयी झाली, कुठल्याही विषयी जर झाली तरी तू साक्षीत्वाने राहा. फक्त पहा. तुला सुख आणि दुःख लावून घेऊ नकोस. ते भगवंताचे, ते भोगत राहतील. तुझे ते कोणी नाही आहेत.
असा भाव असावा, असा अनेक 7 तासात आपण विषय सांगितला. हा सुरुवातीचा भाग आहे. साक्षीत्वाने राहिलं. दुसरा भाग याचा असा आहे की साक्षीत्वाने राहायचं विटनेस म्हणून, तर भगवंत राहतो तसं राहायचं. मग भगवान काय करतो, तुम्ही चांगले वागितलं की तुमच्याजवळ तुम्हाला तो जवळ करतो आणि तुम्ही लगेच काहीतरी वागायला लागले त्याच्या विरुद्ध घेतो, तुम्हाला सोडून देतो. आपलं तसं नाही. संसारात कोणी लाथा मारले तरी आपण आट्याच राहतो. भगवान जशास तसा आहे. आणि म्हणून आपण काल हा विषय पाहिला. मग साक्षीत्वाने राहणे म्हणजे भगवंताला जवळ करा, बाकीचा संसार साक्षीत्वाने पहा. फक्त भगवान आपला आहे, कोणी आपलं नाही. करोडो जन्मापासून तोच आपला आहे. आज आपल्याला आईवडील आपले वाटतात, बायको आपली वाटते, बायकोला नवरा आपला वाटतो, मुलगा आपला वाटतो, भाऊबंद आपले वाटतात, बहिणी आपल्या वाटतात, सगळे आपले वाटतात. प्रेमाचं नाटक दाखवलं जातं, कोणाचंही प्रेम नसतं. हे काल आपण थोडा विषय विस्ताराने घेतलाही होता. कोणाचंही प्रेम नाही, क्षणभंगूर आहे. ज्या आईवडिलावर प्रेम केलं ते जर आपली एखादी गोष्ट विरुद्ध गेले तर त्यांच्याविषयीचं प्रेम कमी होतं, बायकोचं प्रेम कमी होतं, नवऱ्याचं प्रेम बायकोला कोणत्याही कारणावरून कमी होतं. आणि जे कमी होतं ते प्रेम नाही, ते दुसऱ्या बाह्य वस्तूवर आधारलेलं प्रेम आहे, म्हणून ते प्रेम नाही. आणि भगवान करोडो जन्म झाला साथीदार आहे, पण त्याला तुम्ही निग्लेक्ट केलं. खरा जो मायबाप आहे त्याला आपण विसरलो आणि क्षणभंगूर सगळ्या जीवांच्या मागे आपण आपलेत म्हणून लागलो. म्हणून भगवान जसं साक्षीत्वाने पाहतो तसं आपणही साक्षीत्वाने पाहावं आणि भगवंतालाच फक्त जवळ करावं. भगवंता तूच माझा आहे, माझं कोणीही नाही. हा एक दुसरा भाव आहे. संसाराकडे पाहत असताना साक्षीदार म्हणून पहा. आपल्या अंगाला काहीच लावून घेऊ नका. आपल्यालाही दुःख झालं तर साक्षीत्वाने पहा. एक मन साक्षीत्वाकडे राहील, एक मन आपल्याला दुःख भोगेल, पण बाकी साक्षीत्वाने पाहायचं. कसं पाहायचं? 7 तासाची कॅसेट पाहून घ्या. दुसरा भाग, प्रभू आपला माना, बाकी कोणी आपलं नाही, हा दुसरा भाव ठेवा. तिसरा भाव आहे साक्षीत्वाने पाहणारा संपवा. लक्षात घ्या. कोण पाहतो साक्षीत्वाने? जीव. कोणाकडे पाहतो? लक्षात घ्या. आता जीव, जगत आणि जगदीश 3 प्रकार सांगितले. दुसऱ्या भाषेत जीव, माया आणि स्वरूपाधिक माया, हे 3 प्रकार आहेत. स्वरूपाधिक मायेला पराप्रकृती म्हटलंय आणि याला अपराप्रकृती म्हटलंय. गीतेमध्ये थोडं उलट म्हटलंय. तो विषय नको. क्षेत्र, क्षेत्रज्ञ हाही भाग आहेच. तर 3 प्रकार आहेत. हा जीव ज्यावेळेस मायाबद्ध आहे, स्वरूपाधिक मायेच्या दूर आहे, भगवंताच्या शक्तीपासून तो दूर आहे, भगवंतापासून दूर आहे. लक्षात घ्या. तर हा जो जीव आहे, म्हणजे जीव भगवंतापासून आलेला आहे, पण भगवंतामध्ये हा जीव नाही आहे. लक्षात घ्या. उदाहरणार्थ सूर्य आहे. सूर्याची किरणं पाण्यामध्ये, तलावामध्ये पडलेली दिसतात ना? दिसली. मग ती सूर्याची किरणं म्हणजे सूर्य आहेत का? नाही. सूर्यापर्यंत जाऊ शकतात का परत ती?
लक्षात घ्या काय म्हटलं, सूर्यापर्यंत जाऊ शकतात का ती किरणं एकदा फेकलेली? नाही. मग सूर्याची नाहीत का? आहेत. पण परत सूर्यामध्ये जाऊ शकतात का? नाही. ते जीवाचं आहे, जीव आणि ब्रह्माचं. जीव तेथून आला, सूर्य किरणं सूर्यापासून आली, पण ती सूर्यापर्यंत परत जाऊ शकत नाही, कारण ती मायाबद्ध आहेत. आणि ही माया म्हणजे संसार. आणि या संसार काय ते काल आपण फार डिटेल पाहिलं, विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिला, सर्व दृष्टीने आपण बोललो, चौफेर बोललो. ती कॅसेट विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा ऐकावी आणि आपल्याही लोकांनी ऐकावी. अहंकार कसा गेला पाहिजे सगळं सांगितलं. म्हणून काय, जोपर्यंत मायेच्या अधीन हा जीव आहे तोपर्यंत स्वरूपाधिक मायेकडे तो जाणार नाही, ब्रह्माकडे जाणार नाही, परमेश्वराकडे जाणार नाही. आणि म्हणून मायेच्या अधीन जरी असेल तर संसारात त्याला राहायचं आहे, संसार उपभोगायचा आहे, म्हणून तो साक्षीदार असला पाहिजे जीव. म्हणजे मायाबद्ध होणार नाही, दुःख आणि सुख त्याला जरी झालं तरी त्याचे चटके बसणार नाहीत, याला साक्षीदार म्हणतात. दुःख आणि सुखांचे चटके बसणार नाही, हा विटनेस झाला, हा साक्षीभाव झाला. कशा करता हे त्याला करायचं आहे? त्याला स्वरूपाधिक मायेकडे जायचं आणि ह्या मायेला झुगारून टाकायचं आहे, त्या जीवाला. ह्या मायेला झुगारून टाकायचं. आणि म्हणून पहिल्यांदा गुणमयी मायेच्या कंट्रोलमध्ये हा आला पाहिजे. गुणमयी माया, स्वरूपाधिक माया. गुणमयी मायेमध्ये देखील भगवंताची शक्ती आहे. गुणमयी माया आणि स्वरूपाधिक माया. पण गुणमयी माया आहे ती भगवंताची शक्ती आहे, त्याच्या अधीन पहिल्यांदा जीवाला जायचं आहे. म्हणून साक्षीत्वाने राहायचं आणि नंतर साक्षीत्वाने राहिल्यानंतर पण साक्षीत्वाने राहणारा हा जीव अजून विभक्त आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता साक्षीत्वाने राहिला म्हणजे तो मायेपासूनही दूर झाला, पण स्वरूपाधिक मायेच्या जवळ गेलेला नाही आहे, लक्षात घ्या. साक्षीभाव फार मोठी मजल गेली असं समजू नका. ब्रह्माकडे गेलेलं नाही आहे, परमेश्वराकडे गेलेलं नाही आहे, मायेच्या कंट्रोलमधून थोडासा बाहेर आलाय. भोग भोगतोय पण साक्षीत्वाने भोगतोय. लक्षात घ्या काय म्हटलं, साक्षीभाव. पण द्वैत कायम आहे, द्वैत कायम आहे. तो मायाबद्ध नाही आहे, संसारात लिडबिडलेला नाही आहे, सुखदुःखांचे चटके त्याला लागत नाही आहेत, हे सगळं खरं आहे. पण म्हणून तो परमेश्वराकडे गेला असं होत नाही, कारण द्वैत कायम आहे, पाहणारा कायम आहे, मी कायम आहे, जीवपणा कायम आहे. म्हणजे थोडा अलिप्त झालाय तो मायेपासनं, संसारापासनं अलिप्त झालाय, पण परमेश्वराकडे गेलाय असं होत नाही. जगदीशाकडे हा जीव जगतापासून अलिप्त झाला पण जगदीशाकडे गेलाय असं नाही. आणि म्हणून प्राणाच्या द्वारे हा जीव, प्राण मन बुद्धी विलीन झाली तरी मी साक्षीत्वाने पाहतोय हाही भाव द्वैत निर्माण करतो. कारण पाहणारा अजून शिल्लक आहे, त्याचं कारण मन शिल्लक आहे, अहंकार थोडा शिल्लक आहे. ठीक आहे, सात्विक अहंकार असेल पण अहंकार शिल्लक आहे. मी साक्षीत्वाने पाहतो. साक्षीभावाची तिसरी स्टेज, साक्षीत्वाने पाहणारा, अनुभव घेणारा हा संपला पाहिजे. डिझॉल्व, यू इन्व्हॉल्व, you melt and you dissolve.
स्वरूपाधिक मायेचा अनुभव आल्यानंतर हा जीव जगताच्या सगळ्या सांसारिक वस्तूच्या अटॅचमेंट्सपासून दूर होतो नॅचरली. अगोदर आर्टिफिशियली कृत्रिमरितीने तुम्ही दूर होता. मधून मधून आपण अटॅच होतच होतो. कृत्रिमरितीपासनं, या मायावी जगतापासनं, या मायावी पोरांपासनं सगळ्यांपासून दूर होतो. कर्तव्य करायचं आहे पण दूर राहायचं. लक्षात घ्या. पुढे मात्र स्वरूपाधिक मायेचा रस चाकता आला, ब्रह्मरस, देवरस, भगवत रस, की मग हे नको वाटतं. ही तिसरी स्टेज आणि खरं म्हणजे चौथी स्टेजच म्हणायला पाहिजे की साक्षीत्वाने पाहणारा, उपभोगणारा हा संपला पाहिजे. हे भक्तियोग मिळाल्यानंतर होतं. ऐसी द्वैताची भाषा जाये. द्वैत संपलं पाहिजे. भगवान आणि भक्त याचं नातं संपलं पाहिजे. जीव आणि ब्रह्माचं नातं संपलं पाहिजे. करोडो करोडो वर्षापासून आपला जीव विभक्त झालेला आहे. ते पुन्हा प्रतिष्ठित करायचं नेऊन आपल्याला. बस याच्यासाठी मानवदेह आहे. नाही तर पुन्हा कित्येक लाखो वर्ष पुन्हा आपल्याला तो मिळणार नाही. एकदा सांगितलेलं आहे मी तो विषय. एक कल्प म्हणजे काय, असे कित्येक कल्पही मिळू शकणार नाही. काही सांगता येत नाही. नंबर लागेल याचं काही खरं नाही. आता कामं आहेत ना आपल्याला, नंबर लागेल याचं खरं नाही. परमेश्वराला एक कामं आहेत, तुमच्यापेक्षा जास्त कामं आहेत त्याला. अरे किती उपकार आहेत त्याचे. हा करोडो करोडो ब्रह्मांडाचा चालक मुंगीचे मनोगत ओळखे. कारण ते सिद्ध पुरुषाला मुंगीच्या मनातलं ओळखतो. आणि कबीरांच्या भाषेत मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, क्या तेरा साहेब बहरा है, चीटी के पग में नेवर बांधे, ओ भी साहेब सुनता है. मुंगीच्या पायातलं घुंगरूचा आवाजही तो याला ओळखतो. प्रत्येकाचं त्याच्याजवळ आहे. प्रत्येकाच्या हृदयात जायचं, प्रत्येकाच्या हृदयातून बाहेर जायचं, प्रत्येकाची नोटिंग ठेवायचं. किती काळजी हो. कुठली आई घेते पोराचं काळजी? कुठली आई घेते? किती किती काळजी. तुम्हाला भोग देतो, तुम्हाला योग देतो, तुम्हाला सामर्थ्य देतो, तुम्हाला थपडा मारतो, नीट करतो, अनंत कर्म जन्म देतो. 24 तास तुमच्यावर त्याची नजर आहे. पण आपली नजर त्याच्याकडे नाही. मृतवत व्यक्ती, मृतवत संसार, त्याच्या मागे आपण आहोत. किती प्रभूचे उपकार आहेत, कधी थँक्स मानले नाहीत आम्ही. किती पाहतोय तो आपल्याकडे. तुम्हाला हे योगापर्यंत आणून भिडवलं. कोणी भिडवलं? त्यांनी. तुमच्या आईवडिलांनी नाही आणि तुमच्या लोकांनी नाही. कोणी देवविलं? त्यांनी. पुढे चालून त्याच्यामध्ये आपण विलीन झालं. द्वैत संपलं. गंगा सागर. गंगा सागराला मिळाली की गंगा सागर झाली. जीव ब्रह्माला मिळाला की माया संपली जगताची. आणि ती स्वरूपाधिक मायेमध्ये आमचं इन्व्हॉल्वमेंट होतं. आणि चेतन जीव असल्याने आणि चेतन भगवती शक्ती असल्याने, ब्रह्मशक्ती चेतन असल्याने चेतन चेतनामध्ये मिळालं, अव्यक्त झालं.
आणि द्वैत गेलं. म्हणून साक्षी भाव अद्वैताच्या पूर्वीची स्थिती. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं की तिथे साक्षीत्वाने पाहणारही कोणी नाही. मग साक्षीत्व संपलं. कारण जोपर्यंत द्वैत आहे, जीव विभक्त आहे स्वरूपाधिक मायेपासनं, तोपर्यंत साक्षीत्व आहे. नंतर पाहणारा संपला आणि ज्याला पाहतो तेही संपलं, शून्य. आणि तिथे मौन प्रगट. मौन समाधी, निर्विकल्प समाधी. मौन. भाषा नाही, शब्द नाही, रूप नाही, रंग नाही, काहीही नाही. ऐसी द्वैताची भाषा जाये, मग म्हणो जरी एकची होये, तरी तेथ साक्षी कवन आहे जाणते जे. म्हणून तुकाराम म्हणतात, तेही तेही म्हणतात द्वैत लागू पाहे, अद्वैतासी काय शब्दे बोलू. ते ब्रह्म म्हणायला गेलो तर द्वैत व्हायलंय. अद्वैत झाल्यावर शब्दच नाहीत माझ्या पुढे. तेही तेही म्हणतात द्वैत लागू पाहे, अद्वैतासी काय शब्दे बोलू. शब्दच नाही. म्हणून मौन भाषा आहे आणि त्याला मुनी म्हटलंय. मौन. मग ऐक्य होते असे जर म्हणावे तर अशा ऐक्याचा अनुभव घेऊन हे पा ऐक्य असे सांगणारा साक्षी तरी तेथे कोणी उरला आहे का? नाही. रूप रंग नादातीत सर्वातीत स्थिती आहे. कोणी साक्षीदार नाही, कोणी पाहणारा नाही, उपभोग घेणारा नाही. संपलं. जीव नाही. आणि हा जीव ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी म्हणतो त्यावेळेस अद्वैत स्थिती येते. आणि ज्यावेळेस हा जीव अहम ब्रह्मास्मी म्हणून बाहेर येतो, स्वरूपाधिक मायेच्या अधीन असतो, ही माया संपली. इकडची जगदाची माया संपली, जड माया संपली. स्वरूपाधिक माया राधा, रुक्मिणी, जगदंबा यांच्या अधीन असतो. आपणही मायातीत झालेलो असतो. प्रभू मायातीत आहे. आणि त्यावेळेस जे जे कर्म होतील दैवी कर्म, जे बोलू ते दैवी असेल, मौन भाषा दैवाची असेल, कर्म जरी झालं तर दैवी कर्म असेल, ते भोगावं लागत नाही. 25वा श्लोक, 24 आणि 25 भगवद्गीतेचा. योऽन्तः सुखान्तराराम सतांस्तज्योतिररेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. 25वा. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. जो बुद्धियोगी आत्म्यामध्येच सुखी आहे, आत्म्यामध्येच ज्याचा आराम आहे, तसेच जो आत्मा हीच ज्याची ज्योती आहे, प्रकाश आहे, तो योगी ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास प्राप्त होतो. त्याचे पापादी दोष क्षीण झालेले आहेत, ज्याचे सर्व संशय तुटले आहेत, ज्यांनी इंद्रियांचे नियमन केले आहे, सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत, असे मुख्य प्राणोपासक आत्मानुभवी शुद्ध ज्ञानी संकल्पन्यासी ब्रह्मामध्ये निर्वाण पावतात. समगीत या दोन्ही श्लोकावर. 24व्या श्लोकावर बाप्पासाहेबांचं समगीत. लाभे चैतन्य प्रकाश स्थिर सौख्य मिळे त्यास, ज्ञानयोगी ब्रह्म होतो ब्रह्मनिर्वाण पावतो. 25वा. दोष गेले शंका नाही, पूर्ण ताबा झाला देही,
ब्रह्मनिर्वाण पावले, सर्वहिती ते रतले, मुख्य प्राण उपासणी. वैज्ञानिक ओवी शेवटची असते ओळ. मुख्य प्राण उपासणी, ऋषी होतो शुद्ध ज्ञानी. मुख्य प्राण उपासणी, मुख्य प्राणाची उपासना केली की ऋषी होतो शुद्ध ज्ञानी. म्हणोनी असो हे आगवे, एथन बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे. आत्माराम म्हणोनी असो हे आगवे, एथन बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे. आत्माराम हे मागील सर्व प्रतिपादन अनुभवी आहे, सर्वातीत आहे. भगवान म्हणतात, अर्जुना तुला 23 श्लोकापर्यंत सांगितलेलं माझं म्हणणं हे अनुभवामध्ये येऊ शकतं, गप्पा नाही. सर्वातीत आहे म्हणून राहू दे. इथे केवळ अनुभव नाही आहे, फक्त अनुभव घ्यायचा आहे, फक्त अनुभव घ्यायचा आहे. जे बोलात येण्यासारखे नाही त्याविषयी काय बोलावे. बोलो अबोलणे, तुकारामांनी म्हटले बोलो अबोलणे. मी बोलतोय पण अबोल आहे, मौन आहे, मी मुनी आहे. एथन बोलणे काय बोलावे, मौनामध्ये काय बोलावं. आपलं मौन नाही, हूं हे काय मौन आहे, काही मौन नाही, नाटक आहे त्या मौनांचं. ठीक आहे, सुरुवात ठीक आहे, बालाभ्यास ठीक आहे, पण पुढे फार जायचं आहे. मौन मध्ये काहीही अनुभव आलेले तुम्ही शब्दांमध्ये आणू शकत नाहीत, आणि जे शब्दांमध्ये आणलं ते खराच तसा मौनाचा अनुभव होता, हे खरं नाही. अनेकदा मी सांगितलं याविषयी. समाधी ध्यानामध्ये आलेला अनुभव शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तर जो तुमचा भाव होता, जसा तुमचा अनुभव होता, तसंच तुम्ही शब्दांमधून मांडला गेला, हे बरोबर नाही. आणि जो शब्दांमधून मांडला गेला तो तसाच अनुभव होता, हे खरं नाही. पुरणपोळी झाली, इतकी सुंदर झाली, खाल्ली, कशी वाटली, बस शब्द नाहीत. चांगली वाटली, बरी वाटली, हे ओळखता येतं, पण शब्द नाहीत माझ्याजवळ. तरी सांगा ना, बेस्ट वाटली, बेस्ट. बरं बेस्ट म्हणजे चांगली, मग चांगली म्हणजे दुसऱ्याची कंपेअर करा ना. त्याचं क्रायटेरिया ठरवा ना जरा, चांगलीचा किती सांगताच येत नाही. कशी वाटली बेस्ट या पलीकडे नाही सांगतायत, त्याचा क्रायटेरिया नाही. आणि म्हणून जे सांगितलं गेलं ते खरं होतं असं नाही. बरं त्याच्यामधली गोडी सांगा त्या पुरणपोळीची, काय गोडी, गोड होतं. अरे पण गोडीमध्ये फरक आहे ना. आणि समजा सांगितलं नाही नाही गोडी की नाही, त्या फलाण्याच्या पोळीपेक्षा तुमची फार चांगली होती, अरे पण ती गोड होती ना. हो, मग दोन्ही गोडीमधला फरक सांगता येत नाही. बरं गोडी आलेली नाही का, आली, सांगता येते का, नाही. 4 प्रश्न विचारले की तेवढं सांगता येत नाही. आणि जे सांगता येत नाही म्हणजे अनुभव नाही आला का, अनुभव आला, पण जसा अनुभव आला तसेची तसे शब्दांमध्ये सांगितलं जातो, हे खरं नाही. आणि जे सांगितलं गेलं
ते तसाच अनुभव होता हे खरं नाही. म्हणून असो हे अगवे एथ बोन बोलणे काय बोलावे. एक सुफी संत महात्मा कबीरांकडे आले काशीला. यांचेही शिष्य होते, त्यांचेही शिष्य होते. दोघांना वाटलं आता झडप होईल चांगली आणि आपल्याला मज्जा येईल म्हणले आज रात्रभर. कबीरांकडे आल्यानंतर एक पाठ ठेवला पुढे, ते बसले, हेही बसले, एक दुसऱ्याला पाहिलेत आणि रडायलेत. अश्रू, हेही बोलले नाहीत, तेही बोलले नाहीत. आणि शिष्य एकदा याच्याकडे पाहतात, त्यांच्याकडे पाहतात. त्यांना काही मजाही आली नाही आणि दोघं बोलले नाहीत, म्हणले मौन. आणि सकाळी उठले, त्यांनी नमस्कार केला पण बोलले नाहीत, निघून गेले. यांनी नमस्कार केला, हे बसले. शिष्य म्हणले काय झालं? म्हणले आम्हा दोघांना कळालं काय झालं, पण आम्हाला नाही कळालं. म्हणले ते कळूच शकणार नाही, कारण मौनाची भाषा होती. दोघंही एक समाधीस्थ अवस्थेमध्ये होते. केव्हा केव्हा माझ्यासमोर काही साधक जर बसलेले असतील आणि ते अशा स्थितीमध्ये पोचले, विशेषतः मार्गदर्शक, त्यांना बोलताच येत नाही काय अनुभव आले, शब्दच फुटत नाही. आणि ज्यावेळी शब्द फुटत नाही तो अनुभव शब्दांमध्ये येऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी शब्दांमध्ये आला तसा होता आहे खरं नाही. हा तर तुम्हाला अनुभव आहे. आणि एकदा काही साधकांनाही आला असेल जे मार्गदर्शक नाही. मग सांगा म्हटले, काय सांगावं, छान आला, ध्यान लागलं. ध्यान अलीकडची स्टेज आहे. मग काय लागलं? 4 प्रश्न विचारू द्या, गडबडून जाल. नाही, ध्यान लागलं. अरे ध्यान म्हणजे एका वस्तूवर ते कॉन्सन्ट्रेशन. सांगताच येत नाही. आणि जे सांगता येत नाही म्हणून शब्दातीत आहे ती अवस्था. म्हणून वेदही मौन झाले. नेती जे सांगायचं ते सांगता येत नाही त्याला नेती म्हणतात. आणि महाराज लोकांनी अर्थ काय केले? वेदाला सांगता येईन तर आम्हाला कुठं सांगता यायला. मग कशाला भानगडीत पडलेत? नेती परमेश्वराचं स्वरूप जितकं प्रचंड आहे की जे दिसायलं, जे अनुभवाला यायलं ते तसंच सांगता येतं हे खरं नाही, शब्दांकित करता येत नाही खरं नाही. म्हणून नेती बस मौन. ते खुणची पावेल स्वभावे आत्माराम. हे मागील सर्व प्रतिपादन अनुभव आहे, सर्व अतीत आहे म्हणून राहू दे. इथे केवळ अनुभवणे आहे, जे बोलात येण्यासारखे नाही तो अनुभव. त्याविषयी काय बोलावे? अरे बोलामध्ये येऊ शकत नाही तो अनुभव, तर काय बोलू? जो आत्मरूप झाला आहे तोच अनुभवी खुणा सहज ओळखू शकले. फक्त खुणेनी ओळखायचं आहे, शब्दांकित होऊ शकत नाही. शब्द अपुरे पडतात. गुलाबजामुची गोडी, पुरणपोळीची गोडी, रसगुल्ल्याची गोडी, शिऱ्याची गोडी, बुंदीची गोडी सारखीच आहे का? आणि तुम्हाला भाषणाला ठेवलं, गोडीवर ते भाषण द्या. काय सांगाल? सगळंच गोड आहे. अरे मग गोडीमध्ये फरक असेल ना? आहे, मग सांगा. मग तुम्ही आवड सांगाल, मला गुलाबजामुनचं आवडतं. अरे आवड नाही विचारली, गोडीचा फरक सांगा. मग फरक नाही का? गुलाबजामुन आणि पुरणपोळी सारखीच लागते का जरी गोड असली तरी?
गोड भात आणि शिरा सारखाच लागतो का? नाही लागत. आणि जर लागला असता तर तुम्ही असं म्हणले नसते की मला हेच आवडतं. सारखी जर गोडी असती, तुमचा आवडीचा काय संबंध येतो मग सांगा बरं? नाही, मला शिरा आवडतं बरं का, बुंदीचा लाडू आवडतं, चमचम आवडतं, टमटम आवडतं, काजू कतली आवडते. आवडच निर्माण झाली नसते. पण सांगता येतं का का आवडतं? का आवडतं म्हणजे टेस्ट आहे आमची. अरे पण सांग ना, गोडीमध्ये फरक काय? काही सांगता येत नाही. आणि म्हणून ती भाषा मौन आहे. अनुभव, फक्त अनुभव येतो बाबा, बस संपलं. कसं आहे काय सांगता येत नाही. महाशून्याची ठाई तया गगनाची ठाव नाही, तया तागा लागील काही बोलाचा या. अरे गगन जिथे ठाव घेऊ शकत नाही, त्या महाशून्याच्या डोहामध्ये गगन गडप होतं. माहिती आहे गगन गडप? कुंभकर्ण कित्येक योजन होता म्हणतात. त्याचं नाक फार मोठं लांब होतं, काही योजन नाक कुंभकर्णाचं. आणि 6 महिने झोपत होता. एक श्वास घेतला की प्रचंड असं सगळं आत जात होतं. न्हाव्याला सांगितलं, कुंभकर्णाच्या नाकात गवत वाढलंय. नाकात केस वाढतात तसं. ते रावणाने सांगितलं एकदा उपटून आण. तो गेला, आपल्या चिमट्याने केस काय गवत काय असेल ते काढू लागला. तितक्यामध्ये काय झालं, त्यानं श्वास ओढला की हा चिमटाच गायब झाला याचा. आता चिमटा शोधायला लागला. तिकडून एक माणूस येऊ लागला. म्हणजे कोणीकडे तुम्ही चालले? म्हणजे मी चिमटा शोधायलो. म्हणजे तुम्ही? म्हणजे मी हत्ती शोधायलो. 6 महिने झाले म्हणलं, पताच लागणं हत्ती कुठे गेला आणि चिमटा कुठे शोधायलास. महाशून्याची डोही. अरे ते महाशून्य इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये गगन देखील काय थांग पता लागत नाही कुठे चिमट्यासारखा त्या कुंभकर्णाच्या नाकात गेलंय. आणि तिथे तुम्ही शब्द पाहिले, आकाशापासून शब्द निर्माण होतो. अरे आकाशाचाच थांग पता नाही तर तुमच्या शब्दांचा कुठे लागेल? ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम, तोचे अनुभवी खुणा सहज ओळखू लागेल. जो आत्माराम झाला, जो साधू झाला तो साधूला ओळखू शकतो. जो भोंदू झाला तो भोंदूला ओळखू शकतो. जो चोर झाला तो चोराला ओळखू शकतो. जो सिद्ध पुरुष झाला तो सिद्धाला ओळखू शकतो. राम होऊन राम पावा, त्यावेळेस दिसतं. स्वतः व्हावं लागतं, निश्चित मग कळेल. दुसरा कळू लागतो. स्वतः ज्ञानी झाल्यानंतर, स्वतःला प्रवचन आल्यानंतर मग पुढच्याचं सामर्थ्य कळतं. अरे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आहे. स्वतःला काहीच येत नाही, बरं वाटलं प्रवचन देऊन पाय ना. 10 मिनिटेच बोलता आलं नाही त्याला, आणि तुला आम्ही थोडीच प्रवचनकार आहेत. किंमत कळत नाही. जे ऐसे नि सुखे मतले, आपण पाची आपण राहिले, ते मी जाणे निखळ होतिले सामरस्याचे. जे ज्ञानयोगी अशा प्रखर विरागी स्थितीने धुंद झाले आहे, धुंद बेधुंद. अरे हिमालयामध्ये आज 10,000 हजार वर्षांचे ऋषी आहेत, 4 डायमेन्शनमध्ये आहेत ते. असं तुम्ही गेले गेले की दिसले असं नाही आहे. नाही चालले ऋषी पाहायला. जे दिसतील ते सगळे हठयोगी दिसतील तुम्हाला, अष्टांगयोगी दिसतील.
हजारो वर्षांचं तप करणारे आज ऋषी आहेत. एकदा राम वनवासाला गेले असतील तेव्हाही एखादा बसलेला असेल. भगवान कृष्ण गीता सांगत असतील त्यावेळेस एखादा बसला असेल. हजारो वर्ष तप करत असलेले महामुनी आज बसलेले आहेत. त्यांना तर ज्ञानेश्वरांनी आज्ञा केलेली आहे, या बालकांनी समाध्या सोडा आणि या पृथ्वीतलावर देवयुग आणायचं आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो तया भूता. हिमालयीन साधूंना आज्ञा आहे, 4 डायमेन्शनच्या साधूंना आज्ञा आहे. अरे नाही प्रगटला या भूतलावरून तुमच्या आमच्यासारखे टुकार निघाले. कोणाच्या भरोशावर ही मेदिनी वाचेल, कोणाच्या भरोशावर हे ब्रह्मांड वाचेल. पण ते साधनेमधून बाहेर पडावेत म्हणून ती आज्ञा मागून घेतलेली आहे विश्वात्म्याला. आणि विश्वात्म्याला त्याला बाहेर काढावे लागणार आहे त्या ऋषीमुनींना. मोदीजी महाराजांनी कुठल्या साधूंनी दिलं, पुन्हा आकाशगमन करून निघून गेले. आणि तुकाराम महाराजांना स्वप्नात देऊन गेले. कोण आहेत ते? तेच 4 डायमेन्शनमधले ऋषी आहेत. ते आपल्या भरोशावर नाही आहेत. आणि म्हणून माऊलींचं पसायदान आहे, समाध्या सोडा या मैदानात. भेटो तया भूता, यांच्यावर कृपा करण्याकरिता त्यांनी यावं मैदानात. आणि सध्याच्या दिसणाऱ्या साधूंच्या जोनावर देवयुग येणार आहे का? त्यांच्या जोरावर? जे ऐसेणी सुखे मतले, आपण पाची आपण राहिले, ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे. काहींना वैकुंठातून यावं लागेल, काहींना हिमालयातून यावं लागेल, यावं लागणार आहे. आणि हे मागून घेतलेलं आहे. जे ज्ञानयोगी अशा प्रखर विरागी स्थितीने धुंद झाले आहेत. एकदा बाप्पासाहेब म्हणाले, मोदीजी महाराज आकाश गमन करत होते आणि ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर 36 वर्ष त्यांचं तप झालेलं होतं. जितकं आयुष्य हा सिद्ध संत जास्त जगेल तितका तो सिद्ध पुरुष होत असतो, हे लक्षात घ्या. टंबरेल छाप आयुष्य छोटं जर घेऊन आला तर निघून जाईल तितक्याच ह्याच्यात. 12 वर्षाचं एक तप असतं. मोदीजी महाराजांचं 36 वर्षांचं तप झालं होतं. एकदा गंगा तीरावर ते समाधीस्थ झाले असताना त्यांना इच्छा झाली हिमालयीन ऋषींचं दर्शन व्हावं. तर बाप्पासाहेब म्हणतात, वाघाच्या रूपात दिलं, प्रत्यक्ष नाही. त्यांनी नमस्कार केला, ठीक आहे, माझी पात्रता एवढीच आहे, वाघाच्या रूपात दिलं. काय पावरचे लोक असतील ते, हिमालयीन तपस्वी. जे ऐसेणी सुखे मातले, आपण पाची आपण राहिले, जे ज्ञानयोगी अशा प्रखर विरागी स्थितीने धुंद झाले आहेत व आपण आपल्या स्थितीतच राहिले आहेत. विरागी अवस्थेत धुंद व्हायचं, आपल्या स्थितीत मस्तीत राहायचं. भगवान गौतम बुद्ध 7 दिवस बोधी वृक्षाखाली मौन होते आणि मौन सोडल्यानंतर परत 7 दिवस त्या तलावामध्ये, जिथे तुम्ही तलाव पाहिला तिथे मौन होते. देवादिकांना प्रयत्न करावे लागले की त्यांनी बोलावं, आणि हेच महावीरांचं झालं. मौन मौन होते, बोलताच येईन. जे ऐसेणी सुखे मातले, अशा सुखानी माजले. मातले म्हणजे माज लगेच समजू नका, गुंग झाले, उन्मत्त झाले, मस्ती आली. तुम्हाला नाही का एकदा चांगला अनुभव होता, मस्ती येते का मरेल होतात, मेलो रे असं म्हणतात का?
आता पायही उचलणं, काहीच उचलणं असं होतं. गळावलं बरं का, खायला काही आहे का, असं नाही होत. उन्मत्त होतो, असं वाटतं की इतकी शक्ती आलेली आहे. किती शक्ती येते. एकदा स्वामी रामतीर्थ म्हणाले होते हिमालयामध्ये, अरे मला वाटलं तर मी सूर्य फेकून देऊ शकतो, एवढी काय म्हणतात मस्ती येते, जसा दारू पिदड्या म्हणतो. आता वैराग्य जे ऐसेनी सुखे मतले, आपण पाची आपण राहिले, व आपल्या स्थितीतच राहिले आहेत ते बेधुंद अवस्थेमध्ये, आपल्या मस्तीत आहेत. पण हिमालयीन तपस्वी आपल्या मस्तीत आहेत, काही जगाची पर्वा नाही. आणि तुम्हाला सांगा, खरा जर अनुभव आला, मला आठवतं परवा आळंदीला एक दिवस उशिरा, 1.5 दिवस उशिरा संगीता पोखरणा, राजेंद्र पोखरणा ही कंपनी आली आणि संगीता साधनेला दुपारी बसली. काय काम निघालं म्हणून राजेंद्र पोखरणाने उठवलं. संगीता इतकी बेधुंद अवस्थेत होती, तिला बोलता येईन, मला तर फक्त अशीच करू लागली. आणि नवऱ्याला म्हणली मला का उठवलं, काहीच बोलू नका, आणि परत जाऊन बसली. मला म्हणे बोलूच वाटलं, आणि ही स्थिती मला नष्ट करू वाटत नाही. एक साध्या 10 मिनिटाची साधना तुम्हाला ही अवस्था देते. अरे हजारो वर्षे जे समाधीमध्ये आहेत त्यांची काय स्थिती असेल. येऊ वाटत नाही मार्केटमध्ये, बाजारामध्ये. आपण धर्म होता म्हणून बुद्ध आले, महावीर आले, तीर्थंकर आले, ज्ञानेश्वर आले. खरं यांना समाधीस्थ अवस्थेत राहण्याचाच गोड वाटतं. खाली येऊ वाटत नाही. फक्त आज्ञा असते प्रभूची, काही हेतू असतो म्हणून यावं लागतं. आपल्याला हेतू दिलाय, नाही तर मस्त राहिलो असतो. काय म्हणतात, मन लागो यारो फकीरी में, कबीर वो सुख कहाँ अमीरी में. अरे मन लागो यारो फकीरी में. काही म्हणले असतील, घ्या तुम्हाला देतो संपत्ती. अरे फकीरीमध्ये मस्त आहे. ते समरस अव्यय आत्म्याचे जणू पुतळे ओतले आहेत असे मी समजतो. अव्यय आत्म्याचे पुतळे झालेत. जसं काय अव्यय आत्मा जसा असेल तसे त्याचा ते जिवंत चालते बोलते पुतळे झालेत. चालते बोलते तीर्थंकर झालेत, चालते बोलते ईश्वर झालेत असं समज अर्जुना. कारण ते मस्त याच्यामध्ये साधो सहज समाधी बली, नेहमी समाधी अवस्थेमध्ये आहेत. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर. काय माऊलीला तरी शब्द सुचायले तो, तरी तसाच अनुभव आहे असं नाही. वेगळ्या स्टाईलने माऊली मांडतायत. ते आनंदाचे अनुकार. 15व्या-16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी ज्यावेळेस लिहिली त्यावेळेस मी काल पुन्हा माऊलीवर बोललेलो आहे. आठवा, माऊलींचा छळ केला 14-15 वर्षपर्यंत, 12-13 वर्षपर्यंत. नंतर नाही झाला. हा भाग चरित्रातून आला नाही आणि कोणी सांगत नाही. नेवाशाला ज्यावेळेस माऊली आले, निवृत्तीनाथांची आज्ञा झाली आणि माऊली सांगायला लागले होते, त्यावेळी छळ झाला का तिथे? पैठणमध्ये रेडा बोलवल्यानंतर आणि चांगदेवांच्या याच्यात भिंत चालवल्यानंतर नाही छळ झाला. जग वाकलं होतं.
जग आदराने पाहत होतं. समाधीच्या वेळेस शेकडो लोक दिंड्या पताका घेऊन माऊलींना सामोरे आले होते. नामदेव तर फॅन झाले होते, गोरा कुंभार फॅन झाला होता, सगळे फॅन झाले जसं आपण फॅन होतो. ऐश्वर्या रायचे, कोणी प्रीती झिंटाचे, कोणी शाहरुख खानचे, असे फॅन. तसे ते फॅन झाले होते. माऊली जिवंत असताना या वंगलीला गेलेले आहेत. म्हणून जग वाकलं होतं. सामर्थ्याची प्रचिती जगाने घेतली होती. माऊली राहिली नाही. 15 वर्ष, 16व्या वर्षांत 2 वर्ष ज्ञानेश्वरी लिहायला लागले. 16 ते 18 वर्ष झाले असतील. 18, 19, 20, 21 3 वर्ष माऊलींचा सुवर्ण काळ होता असं म्हणायला हरकत नाही. कारण अनुभव सांगतायत. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी सांगते की माऊलीची स्टेज काय. माऊलींच्या अनुभवांचा तो सुवर्ण काळ आहे. तो 16व्या वर्षीच आला होता, कारण 16व्या वर्षातच लिहिलं आहे. नंतर अमृत अनुभव आलेला आहे समोर. ते आनंदाचे अणुकार, सुखाचे अंकुर. ते आनंदाचे प्रतिबिंब आहेत. कोण? हे साधू. आनंदाचे प्रतिमूर्ती, प्रति अवतार, जो कमी होत नाही आनंद. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत. जसं सुख जन्मलं आहे. प्रत्येक वस्तू विषयांपासनं काही जरी मिळालं तरी ते आनंद मानतात. जो मिला वो भगवंत का प्रसाद है, भगवान का प्रसाद है. दुःख असो की सुख असो, हा भगवंताचा प्रसाद आहे. सुखाचे कोंब. जर सुख जर्मिनेशन झालंय, कधी शिकायत नाही करणार आणि कधी मागणार नाहीत. ते आनंदाचे अणुकार. अणुकार पुतळे, आनंदाचे पुतळे आहेत. सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. जणू काय महाबोधाने यांना राहण्याकरिता मंदिर म्हणून यांचं स्थान केले. लक्षात घ्या, मंदिर ही सामान्य गोष्ट आहे. पुन्हा सांगतोय, मंदिरामधल्या मूर्ती सामान्य गोष्टी आहेत. मग सिद्ध पुरुषांच्या असो की देवांच्या असो, मग शेकडो वर्षाच्या असोत की आत्ता केलेले असोत, आपली फक्त झेप मंदिरापर्यंत आहे. मंदिराला प्रचंड डोनेशन दिले जातात. मंदिर बांधणारा मानव आहे आणि मूर्ती निर्माण करणारा मानव आहे. मानवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकरिता करोडो रुपये दिले जातात. पण ज्या भगवंताने हे मानव मूर्ती म्हणून आकाराला आणले, त्याच्यासाठी कवडी खर्च केला जात नाही. लक्षात घ्या काय म्हटलं. मानवाने निर्माण केलेली देवमूर्तीसाठी हजारो रुपये प्रतिष्ठापनेला दिल्या जातात. पण मानवांच्या मध्ये अंतरात्म्याची प्रतिष्ठापना करण्याकरिता काहीही खटपट करण्यात येत नाही. कारण हे कोणी निर्माण केलं? भगवंतानी. आणि ती मूर्ती कोणी निर्माण केली? मानवानी.
ती श्रेष्ठ. आणि भगवंतानी निर्माण केलेली मानवी मूर्ती ही कनिष्ठ. म्हणून स्टेजेस आहेत या. अंतरात्म्यातला देव दिसला पाहिजे. या स्टेजेस आहेत. आणि याला म्हटलंय तया सर्वात्मक ईश्वरा. सर्वात्मक ईश्वर प्रसन्न व्हायचा असेल, स्वकर्म कुसुमांची आविरा, त्याला तुम्ही हराळी, मोदक, गुळाचा खडा, 56 भोग अशा वस्तू देता. हा अंतरात्मा चैतन्य वस्तू मागतो, जी तुमच्याकडे नाही. तिकडे गेलं पाहिजे. त्याला नारळ, हा अंतरात्मा हे तुमचं नारळ मागतो. 10 रुपयाचं नारळ नाही, मेंदूचं खोबरं मागतो. चैतन्य भगवान हे शरीर देव मंदिर आहे आणि महाबोध विहार करतो ह्या मंदिरामध्ये. म्हणून देह मंदिर केला पाहिजे. त्या मंदिरात मानवाने निर्मित केलेली मूर्ती प्रतिष्ठापित होते आणि ह्या देह मंदिरात महाबोध येऊन आश्रयस्थान घेतो किंवा भगवान ब्रह्म तुमच्या, भगवान कृष्ण तुमच्या याच्यामध्ये येतो. दोन्ही एक कसं असेल हो, कसं असेल? आपण जे घडवतोय जिवंत मंदिर तयार करायला होत आणि त्याच्यामध्ये आत्मा राम प्रतिष्ठित करायला होत. कोणत्या याला महत्त्व आहे ते पाहून घ्या. हे देह मंदिर आहे, आत्मा पांडुरंग आहे. त्याची प्रतिष्ठापना आपण करतोय, त्याची आराधना बांधली, त्याची पूजा बांधली आपण. तरी आम्हाला मंदिरं श्रेष्ठ वाटतात, ती जड मंदिरं. कारण आम्ही मायावी आहोत, अजून मायेच्या अधीन आहोत, दुसरं काही नाही. कि महाबोधे विहार केले जैसे अखंड आनंदाची अनुभूती. आत्मसाक्षात्कारानंतर सुखांचा अंकुर जर सारखा फुटत असेल तर महाबोध येऊन आश्रयस्थान तुमच्या देहामध्ये घेतो. म्हणून देह पवित्र पाहिजे, तेव्हा महाबोध येतो, नाही तर नाही. महाबोधानी आपल्यासाठी राहण्यासाठी मंदिर केले आहेत. म्हणून यांना चालतं बोलतं तीर्थंकर म्हणतात. ते विवेकाचे गाव, काय शब्द आहेत. महाबोध येऊन त्यांच्याकडे निवास करतो. संत कोणाला म्हणता येतं? ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. त्यांचं शरीर कसं असतं, मंदिर कसं असतं ते पहा. ते विवेकाचे गाव, ते विवेकाचे वस्तीस्थान आहेत. विवेक म्हणजे चांगला विचार नाही, विवेक म्हणजे अर्थ सांगितला आहे.